मॉर्निंग. तर आज काय तर मस्त असं सकाळी सकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता पाऊस चालू होता, म्हटलं चला रोजची भाजीपोळी स्किप करून आपण काहीतरी वेगळं बनवूया, म्हणून मस्त असे वरणातल्या चिकोल्या बनवल्या होत्या. आता कोणी कोणी याला वरणफळसुद्धा म्हणतात. तन्वीसाठी छान फिक्के बनवले होते आणि आमच्यासाठी मस्त असे तिखट बनवले होते. जेवण वगैरे करून घेतले, त्यानंतर मस्त निवांत दुपारी आराम केला आणि झोपेतून उठल्यावर ना मस्त गुलाबजाम बनवायला घेतले होते. कारण हे पाकिट आणून ना बरेच दिवस झाले आणि जेव्हापासून ते तन्वीला दिसलं ना तेव्हापासून तिचं सारखं मी आपल्या घरी गुलाबजामुन बनव. पण कसं आहे ना, तिला थोडासा खोकला होता गावावरून आल्यामुळे ना, म्हटलं चला थोड्या दिवसानंतर बनवूया. पण ती काय ऐकत नव्हती, म्हणून म्हटलं चला मस्त असे गुलाबजाम बनवायला घेतले. एकीकडे छान असा पाक बनवायला ठेवला, तोपर्यंत इकडे मस्त गुलाबजाम वगैरे बनवून घेतले, तळूनसुद्धा घेतले. तर मी जोपर्यंत गुलाबजाम बनवत होती ना तोपर्यंत ती मस्त माझ्याशी गप्पा मारत किचन ओट्यावरतीच बसली होती. कारण तिला असं झालं होतं का कधी एकदा बनता आणि मी खाते, थंड होईपर्यंत सुद्धा तिला वेळ नव्हता. मग मस्त तिच्यासाठी आणि देवासाठी नैवेद्य वगैरे काढून घेतला, तिला सुद्धा खायला दिले. संध्याकाळचे 4:30 वाजले होते आणि अंधार बघा किती होता घरामध्ये. रात्री तन्वीचे फ्रेंड आले होते, त्यांची अशी काहीशी मस्ती चालू होती. रात्रीच्या जेवणात मस्त अशी खिचडी आणि भजे बनवले होते आणि हा गुलाबजाम चोर बघा कसं माझ्या ताटातलं चोरून चोरून गुलाबजाम खाणे चालू आहे. त्यानंतर जेवल्यानंतर ना मस्त असा किचन ओटा क्लीन करून घेतला. आता दिवसभर बाहेर पाऊस होता, त्यामुळे कपडे तर काही सुकले नव्हते, म्हणून त्यांना रात्री घरात आणून छान असे पसरवून दिले. चला आजच्यासाठी एवढेच, बाय.